मी नीलम. हाय मॅम. अ, थँक यू. आज आपण एक नवीन प्रयोग करणार आहोत. त्या संदर्भात पहिल्यांदा तुमचं सर्वांचं मी माझ्या चॅनलवर स्वागत करते. आणि परवाच माझी जी रेकी अक्षय सुखाचे वरदान याची जी मुलाखत झाली, त्यामध्ये मला एक यंग आणि डॅशिंग मला फ्रेंड मिळाली आहे, की जिचं आपण ऑनलाईन मुलाखत घेत आहोत. तर मी तिची तुम्हाला ओळख करून देते. अयोध्या टिळक. आणि ती टॅरो कार्ड रीडर आहे. अगदी लहान वयामध्ये 2.5 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्येच तिनं जगभर तिचे सगळे व्ह्यूअर्स, फॉलोअर्स मिळवलेले आहेत. सो वी विल मीट अस. हाय अयोध्या. हाय मॅम. हां. आता तुला माझ्या चॅनलवर मी आमंत्रण केलेलं आहे आणि त्यामध्ये हां. मी तुला पहिलाच प्रश्न असा विचारेन, की जनरली भारतामध्ये सर्वसाधारण लोकांना हे टॅरो कार्ड म्हणजे काय? ती फॉरेनची लोकं किंवा ते आपल्यासाठी नाहीच आहे, अशी एक लोकांची समजूत आहे किंवा त्याला फीस जास्त आहेत. ते हायर लोकांचंच आहे. तर या सगळ्या संदर्भात तू तुझीही ओळख करून दे आणि ह्याची माहिती सांग. ओके. सर्वप्रथम ग्रेटफुल आहे मॅम मी तुमची आणि युनिव्हर्सची की तुम्ही मला चान्स दिला तुमच्या चॅनलवर यायला. सेकंड थिंग, मी टॅरो रीडर बद्दल हेच सांगेन की जसं आपल्या भारतामध्ये जे कल्चर आहे, कुंडलीचं आहे किंवा कुठले शास्त्र आहे, वेदशास्त्र आहे, तसंच टॅरोट हे जपान, चायना, अमेरिका, इटलीमध्ये वापरल्या जाणारी एक ॲस्ट्रॉलॉजी आहे. कारण की त्यांना कुंडली कळत नाही कारण की ते वेदशास्त्रामध्ये नाही. तर बरोबर. ही टॅरोट जी असते ती एंजलशी कनेक्ट होते. म्हणजे आपले जे देवदूत असतात, गार्डियन एंजल असतात, आर्कएंजल मायकल असतात, हे एंजल्स प्रत्येकाचा असतो, तुमचाही माझाही. बरोबर. त्याच्याशी आपण कनेक्ट होऊन तुम्हाला सांगतो. हो. तर हे कनेक्ट होण्यासाठी एक सेन्स लागतो. जो सेन्स मला बालपणापासून असल्यामुळे मी ह्याच्यात आले. अरे वाह! व्हेरी असं काही गुड. प्लॅन नव्हता की टॅरोट रीडिंग मध्ये यायचंय. मी अच्छा. एचआर आहे आणि मी बरेच म्हणजे पुण्यामध्ये एचआर म्हणून काम केलेलं आहे. पण तरी सुद्धा एक सेन्स बोलत होता काहीतरी वेगळं करावं. तर त्यासाठी मी कोरोना काळात हे शिकून मला खूप सारे क्लायंट आले. त्यांना सगळ्यांना यश मिळालं. खूप कमी वेळात लोकांना पैसा मिळाला. तर मग मी हे कंटिन्यू करत आले आणि त्याच्यावर अजूनही अभ्यास माझा चालू आहे. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू की तुम्ही मला बोलवलंत मॅम. नाही, आय एम अल्सो ग्रेटफुल टू यू. कारण अशी फ्रेंड मला माझ्या ह्या फक्त मी रेकीचे आभार मानेन, कारण त्याच्यामुळे मला अशी लोकं कनेक्ट होत जातात आणि शेवटी आपली जी तुझी थेरपी काय, माझी थेरपी काय, आपण ही फक्त लोककल्याणासाठीच त्याचा उपयोग करत आहोत. बरोबर आहे. तर आय एम बरोबर सो मॅम. हॅपी विथ यू. तर आता पुढचा प्रश्न असेल की बाकी पास्ट रिग्रेशन ह्यामध्ये पण तू बरंच काही करतेस. परत टॅरोचे तू सगळे रीडिंग्स करतेस. असं सगळं सगळं सर्वसाधारण मला माहित आहे. तर त्याची क्लॅरिटी पण तूच सांग मला. आणि आपण आपल्या सगळ्या व्ह्युअर्ससाठी आपण 6 महिन्याचे राशीचे आपल्या भाषेत आपण भविष्यच म्हणू त्याला. तेही आपण घेऊयात. येस मॅम. ऍक्च्युली पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे काय आहे की माणूस कधीच प्रेझेंट मध्ये राहत नाही. हा जनरली एक प्रश्न असतो की मोस्ट प्रॉपरली 80% जे लोक माझ्याकडे येतात ते लोक पास्ट मध्येच असतात. म्हणजे माझ्या बाबा असं झालं, तो मला असं बोलला, त्यांनी मला फसवलं. या थॉट प्रोसेसमुळे आपण आपल्या लाईफमध्ये पुढे जात नाही कारण की तेच स्टक होऊन जातो आपण. तर ते पास्ट हं. लाईफ रिग्रेशन लाईफ ट्रॉमा मी काढते. टॅपिंगची एक नॉर्मल सिक्वेन्स आहे. ह्याचा ज्योतिषचा काही संबंध नाही. मी अर्थात ज्योतिष नाही. मला सेन्समुळे मी पुढे जाते देवाच्या आशीर्वादामुळे. तर ते तुम्हाला तो सेन्स येतो आणि तुमचा तो तो जो टॅपिंगची सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुमचा पास्ट निघून जातो. त्यामुळे प्रेझेंटमध्ये येतात आणि पुढे फोकस करता. तर मध्ये हे मी असं माझं मध्ये मी तुला जरासं डिस्टर्ब करेन, की असं सर्वसाधारण आपल्या धर्मामध्ये किंवा शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, की पास्ट लाईफ रिग्रेशन ही प्रोसेस आहे. करतात बरेच जण. पण ती आपण करून घेऊ नये. अशी एक सर्वसाधारण सगळ्यांच्यामध्ये म्हणजे इव्हन रेकी मास्टर्सच्या मध्ये पण अशी समजूत आहे, की हे आम्हीही शिकलेलो आहोत ते. पण ते करू नये असं सांगितलं जातं. त्यामागचं काही कारण आहे का? पास्ट लाईफमध्ये कसं होतं कधी कधी लोक मनाने कमकुवत पण असतात. काही काही लोकांना आपण करायला जातो पण त्याची एनर्जी त्याला फ्लॅश होते. म्हणजे ओके. ते काही गोष्टी मनातनं काढू नाही शकत नाही कारण की त्यांचं इमोशन डॅमेज असतं किंवा अच्छा. ते खूप हर्ट झालेले असतात. त्यामुळे मग त्याचा त्रास आपल्याला होतो म्हणून तो ओ करू नये असं म्हणतात. मग ती अच्छा. एनर्जी चेक केली जाते पाहिजे की हे ओके. एक्झॅक्ट कुठल्या एनर्जी लेवलवर आहे. परवाच मला एक गुरुजी भेटले त्यांचं पण एनर्जी हाय लो लेवलची होती. हां. पण म्हणून मी त्यांना म्हटलं तुम्ही पास्ट लाईफ माझ्याकडे अजिबात करू नका कारण तुम्ही त्या एनर्जी मध्येच नाहीये. तर ओके. ती एनर्जी लेवलची असेल तर मग आपण ती देतो. अच्छा. अदरवाईज ती आपण देत नाही. तर ओके. असं त्याचं एक थोडं शास्त्र आहे. असं अच्छा. आहे मॅम. ओके, ओके. तर आता मी आता तुम्हाला 10 ऑगस्ट पासून हां. 31 ऑगस्ट पर्यंतची तुम्हाला
6 राशींचं भविष्य सांगते, हो, येस, येस. की एक्झॅक्ट त्या लोकांचं भविष्य आता कसं असेल. हां. ठीक आहे. तर याला टॅरोट कार्ड म्हणतात, जे परत आणि एकदा जरासं मी आम्हाला डिस्टर्ब करेन, की हे आपलं ओके. आपण जनरल जे भविष्य सांगतो ते आणि हे तुम्ही टॅरो कार्डचं जे भविष्य सांगता ते, त्याच्यामध्ये काही फरक असतो का? आणि की तुम्हाला असे काही अनुभव आलेत का, की हे भविष्य खरंच खरं ठरतं? अनुभव म्हणजे माझ्याकडे मोठी फाईलच आहे, की ज्यांची गुडविल आहे, की लोकांचे रिस्पॉन्स माझ्याकडे खूप ओके. सारे आहेत अच्छा. बनवतात आणि म्हणजे त्यांचं इमिजिएट 2 मी त्याला स्पष्ट म्हणते, की हे 2 महिने लागतील. असं नाही, की ओके. बाबा आज तुम्ही आलात, आता हां. आपण जरी खाल्लं तरी आपलं तब्येत लगेच नाही वाढत. हो. तशी ती गोष्ट आहे आणि ह्याच्यात फरक आहे, की कुंडली लागत नाही, तुमचं हां. बर्थ डेट लागत नाही, तुमचं बर्थ टाईम लागत नाही. ओके. फक्त आम्हाला तुमचं नाव आणि जन्म गाव लागतं. अच्छा. आमच्या एनर्जीने, आमच्या एंजलच्या मदतीने आम्ही तुम्हाला ते भविष्य सांगतो. कुठल्याही ओके. प्रकारचं काही बॅकग्राऊंड लागत नाही. ग्रह, तारे ह्याला आपण मानत नाही टॅरोटवाले. म्हणजे मी स्वतः अच्छा. भारतीय म्हणून मी मानते. पण ते लोकं टॅरोटमध्ये मानत कुठली नाही. पूजा अर्चा आपण सांगत नाही. ओके. कुठलीही पूजा सांगत नाही, काही सांगत नाही. हा अच्छा. त्याच्यात डिफरन्स आहे. कुंडली आणि टॅरोटमध्ये. ओके. तो पैसा त्यांचा वाचतो, की त्यांना कमी रेटमध्ये सगळ्या गोष्टी करता येतात. अच्छा. कारण पण मग याचे रेट्स मोठ्या पण पूजा हाय सांगतात. आहेत थोडे असं ऐकिवात आहे. नाही, टॅरो माझे कार्ड रेट्स तुमचे खूप कमी आहेत. अच्छा. खूपच कमी आहेत, जे की तुम्हाला सर्वसामान्य अफोर्डेबल करू शकतील असे आहेत का? हो, हो. अगदी कुणी पण ओके. करू शकतं. अच्छा. असं काही इश्यू नाही आणि तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये पण मला पैसे देऊ मग शकता. आपल्या सगळ्या त्याचं पण व्ह्युअर्सना त्याचं मी काम सांगेन, की आपल्या ग्रुपवर आता ह्या ज्या जॉइन झालेल्या आहेत, ह्याचा तुम्ही सर्वांनी नक्की जरूर फायदा घ्या आणि दर महिन्याला तुम्ही यांच्याकडून टॅरो कार्ड रीडिंग ऐकत चला. थँक यू. आता आपण स्टार्ट करूया. हो, 10 येस. ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट पर्यंत बघूया, की कुणाचं काय भविष्य आहे. हे असे टॅरोट कार्ड्स आहेत. ठीक आहे. आता आपण टॅरो कार्ड नीट दाखव, दिसले नाही जरा. हो. सर्वांना दिसू असे देते. टॅरोट कार्ड असतात. हां, येस. हां. ठीक आहे. ओके. आणि हे हां. भविष्याचे कार्ड असतात. त्याच्यामध्ये अच्छा. तुमचं कलर सगळं येतं. ठीक आहे. हां. आता तुम्हाला सांगते मी. अ, की तुम्हाला मेष राशीचं भविष्य आपण बघूया स्टार्टला 10 ऑगस्ट पासून 31 31 पर्यंत. ऑगस्ट पर्यंत. ओके. रेज युअर व्हायब्रेशन आहे मेष राशीचं. मेष राशीचं रेज युअर म्हणजे ते लो व्हायब्रेशन मध्ये आहेत सध्या अच्छा. आणि त्यांना 31 ऑगस्ट मध्ये त्यांचं व्हायब्रेशन हाय करायचं म्हणजे काय तर मनस्थिती त्यांची जी आता नाजूक चालली आहे किंवा डालमोल चालली आहे, चंचल चालली आहे, ती सोडून त्यांना फोकस करावं लागेल त्यांच्या एक टार्गेटवर. जे अच्छा. त्यांना 31 ऑगस्टला त्यांनी व्हायब्रेशन कसं हाय करायचं तर मेडिटेशन करायचं सिंपल. 7 चक्र अच्छा. मेडिटेशन ते ऐकतात जे त्यांना फ्रीमध्ये YouTubeवर मिळेल किंवा त्यांना नाही, त्यांचं टार्गेट आपल्या चॅनलवर आहेच ना, माझ्या सप्तरंगवर आहेच मेडिटेशन. हां, मग ते तुमच्याकडे पण ऐकू हां. शकतात. 10 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट त्यांनी मोस्ट प्रॉपरली टार्गेटवर काम करावं. ओके. कारण लो व्हायब्रेशनची कामं होत नाहीये, तर ती कामं हं. त्यांची नक्की होतील. ठीक येस. आहे, हे झालं मेष राशीचं. नेक्स्ट राशी आहे वृषभ राशी. हां. वृषभ राशीचं जर म्हटलं, तर त्यांना थोडं चिडचिडपणा येईल 10 ते 31 मध्ये. ओके. म्हणजे कामं झाली नाहीत, त्यांना राग-राग, भांडण हां. ह्याला सामोरं जावं लागतं. त्यांनी थोडं प्रेमाने टॅकल करावं लोकांना आणि प्रेमाने बोलावं लोकांशी किंवा ओके. शांत डोकं ठेवावं. हे त्यांना गाईडन्स देते आमचं टॅरोट. ठीक आहे. ओके. त्यानंतर मिथुन राशीचं आपण जर बघितलं, तर मिथुन राशीवाल्यांना रीड, रिफ्लेक्ट आणि रिचार्ज म्हणजे थोडंसं त्यांना आता मिथुन राशीला काय करावं लागेल, जे त्या झोनमध्ये ते आहेत, ते सोडून त्यांना अजून सर्चिंग, स्टडी करून स्वतःला रिचार्ज करावं लागेल, की ओके. आपल्याला काय करायचंय चालेल. नक्की. म्हणजे अच्छा. रिचार्जचा अर्थ असतो स्टडी ॲडव्हान्स. करणं, सर्च करणं. अच्छा. ते ज्या झोनमध्ये त्या झोनमध्ये त्यांना अपुरी माहिती आहे, त्यामुळे ते मागे पडतात. तर त्यांना 10 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट कम्प्लिटली सर्चिंग, नेटवर्किंग या गोष्टी कनेक्ट करून पुढे जावं लागेल. ते पुढे जातील. त्यांचा काळ चांगला आहे, पण त्यांची स्टडी कमी पडते. मग हे आता मिथुन समजा राशीत. ह्याच्यामध्ये हे तुमच्या पुढे मार्गदर्शन घ्यायचं असेल, की मला हे करायचंय पुढे. तर त्याच्यात हं. तुम्ही काय म्हणजे मदत करू शकता? कसं? तुम्ही भविष्य मदत म्हणजे सांगितलं मी ऐकलं, पण आता हे आपल्याला वर्क करायचंय, तर कसं करायचं? एव्हॉ करायचं त्या वर्क करायचं असेल तर एक सिंपल आता मी तुम्हाला हे सांगितलं, की तुम्हाला रेस्ट, रिचार्ज आणि रिचार्ज कसं करायचं आपल्याला म्हणजे आता समजा मी टॅरोट करते, तर टॅरोटमध्ये अजून काय-काय करू शकतो आपण ह्याची स्टडी मला करावी लागेल. अच्छा. मग टॅरोट कुठल्या-कुठल्या देशात चालतं हे मला बघावं लागेल. कारण की मी करतेय पण माझं यश मिळत नाहीये. मग हां. आता मिथुनाची कसं आहे, की त्यांना यश मिळत नाही. त्याच्याकडे खूप आहे नॉलेज, पण यश मिळत नाही. मग त्यासाठी त्यांना रिचार्ज म्हणजे आता फोनचा रिचार्ज नाही. रिचार्ज म्हणजे स्वतःला रिचार्ज करतात. जसं हां. तुम्ही रेकीमध्ये करता. ओके. बरोबर? की ओके. रिचार्ज करतात त्या माणसाला, त्या टाइपमध्ये. ठीक आहे. आणि चौथी राशी आहे कर्क राशी. ओके. कर्क राशीचं जे आहे
तर त्यांना बाउंड्रीमध्ये कर्क राशीवाले कसे कोण आले ह्याला मदत करा, तो आला त्याला मदत करा, हे आला आणि स्वतः मागे पडतात. अच्छा. तर कर्क राशीवाल्यांना बाउंड्री ठेवावी लागेल की मी या बाउंड्री पर्यंत म्हणजे 20 ऑगस्ट पर्यंत माझं हे काम झालेलं असेल किंवा 30-31 ऑगस्ट पर्यंत माझं हे काम झालेलं असेल. तर बाउंड्री मध्ये राहावं लागेल. काय होतं त्यांना ते म्हणजे काही करत नाहीत. हा चालू आहे ना चालू आहे असं नाही. एखादा माणूस चालतात आपलं काम सोडून ते त्यांचं काम करतात. तर तसं करू नका. तुमचं काम पहिलं हे टार्गेट ओरिएंटेड पुढे जावा की बाबा हा मला 20 पर्यंत करायचं तर आय विल बी देअर की 20 ला माझं झालं पाहिजे. तर हे थोडंसं त्यांनी लक्ष ठेवलं तर त्यांना सक्सेस मिळेल. अदरवाईज काही निगेटिव्हिटी नाहीये त्यांच्या कार्डमध्ये. ओके. त्यानंतर सिंह राशी आहे. सिंह राशी जी आहे ती स्वतःवर ट्रस्ट ठेवत नाही. सध्या जी सिंह राशीची आता मनस्थिती चालू आहे ती आत्मविश्वासाची कमी आहे. ट्रस्ट युअर वाईफचा अर्थ असतो एक वाईब्स असते आपली, बरोबर. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो किंवा आपण एखाद्या क्लासला जातो तर आपले वाईब्स बोलत असतात की आपण म्हणतो त्या टीचरचं मला सगळं कळतं पण त्या टीचर मला कळतच नाही ती काय शिकवते. मग इथं आपला विश्वास कमी पडतो. तर सिंह राशीचा आता आत्मविश्वास कमी झालाय. आत्मविश्वासासाठी त्यांनी गणेशाचा मंत्र म्हटला पाहिजे, श्री गणेशांना. अदरवाईज त्यांनी हेल्पिंग नेचर त्यांचं ठेवलं पाहिजे. सिंह राशीचं काय होतं राग खूप होतो त्यांना. मग त्यांनी राग न येता त्यांनी त्या रागावर कंट्रोल ठेवून एक्झॅक्टली काय चाललंय ते लोकांना मी ह्यांना असं केलं ते भूतकाळात राहणारे सिंह राशीवाले खूप आहेत आणि त्यांना अपेक्षा खूप असते लोकांकडनं. नाही मी असं केलं तर त्यांनी मला ते दिलं पाहिजे. तर या अपेक्षा थोड्या 10 ऑगस्ट पासून त्यांना सोडाव्या लागतील. कारण की त्यांना लोक अपेक्षेनुसार मदत करणार नाहीयेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या वाईफ स्वतः विश्वास ठेवून पुढे जावं लागेल. कुणीही त्यांना मदत करेल अपेक्षा ठेवायची नाही. स्वकर्तृत्वावर पुढे जावं लागेल. आता याच्यामध्ये सुद्धा मी तुला इथे थोडंसं सांगेन की आपल्या सप्तरंग 594 चॅनलवर हे राग कसा कंट्रोल करावा, माइंड पॉवर सिरीज किंवा त्याच्यामध्ये तू आता जे म्हटलीस ना की आत्मविश्वास या सगळ्याचं सुद्धा मार्गदर्शन आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल. तुम्ही जरूर तिकडे तुमच्याकडनं त्यांनी घ्यावं असं मी म्हणेन. तुमच्यापेक्षा चांगला आत्मविश्वास आपल्या सगळ्या चॅनलवर हे सगळं आहे. बरोबर. ग्रेट मॅम. थँक्यू. आता रिमेंबर हू यू आर. कन्या राशीचं आपण नेक्स्ट कार्ड काढलंय. कन्या राशीचं कसं होतंय की कन्या राशीचं आता मेसी लाईफ चाललंय. मेसीचा अर्थ असतो की कुठंच काहीच होत नाही. म्हणजे घरात ते काम करतायत, बाहेर पण ते काम करतायत, इकडं पण ते काम करतायत, तिकडं पण ते जात आहेत. म्हणजे एक आपण म्हणतो ना सकाळी उठणे आणि संध्याकाळ रात्री झोपणे म्हणजे जनरल त्यांचं लाईफ आहे ते जनरल लाईफ. फक्त तर कन्या राशीचं ते चाललेलं आहे. तर कन्या राशीचं असं का चाललेलं आहे का कन्या राशीच्या घरामध्ये कोणाला तरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्या टेन्शननी ते पूर्ण हे झाले खचून गेले असं म्हणता येणार नाही पण डिस्टर्ब आहेत. तर कन्या राशीला आता सध्या लाईफ मध्ये डिस्टर्ब आहेत खूप. तर डिस्टर्बन्स त्यांनी काढला तर ते तुम्हाला भेटले तर तुम्ही त्यांचा डिस्टर्बन्स काढू शकता. तर कन्या राशीला थोडी डिस्टर्ब असल्यामुळे ते डायव्हर्ट आहेत. त्यांचं आता म्हणजे ते टोटली ब्लँक आहेत लाईफ मध्ये आता. तर कन्या राशीने थोडं असं करू नये. कन्या राशीने थोडंसं स्वतःवर पण फोकस करावं कारण की आता ते खूप दुनियादारी मध्ये चाललेले आहेत असं आपलं कार्ड म्हणतंय. त्यानंतर 6वी राशी आहे 7वी तूळ राशीचा लास्ट आपण घेऊया. तूळ राशी आहे रेज युअर स्टँडर्ड, रेज युअर व्हायब्रेशन फर्स्ट होतं स्टँडर्ड. स्टँडर्डचा अर्थ असतो की आता तूळ राशीवाले काय करतात प्रेझेंटेशन त्यांचं कमी पडतंय. म्हणजे त्यांचं सिंग किंवा त्यांची कम्युनिकेशन किंवा ज्या लोकांना ते भेटतात ते रॉंग पीपल रॉंग कनेक्टेड आहेत ते आता सध्या. म्हणजे त्यांनी तूळ राशीने आता स्वतःवर काम करायचं म्हणजे कसं त्यांचं पूर्ण अटायर म्हणजे त्यांचं प्रेझेंटेशन पासून कम्युनिकेशन पासून त्यांचं रिसर्च पर्यंत त्यांना काम करावं लागलं. कारण तूळ राशीवाले आता भरकटलेले आहेत म्हणजे चुकीच्या लोकांना भेटतायत, चुकीच्या लोकांशी डील करतायत. त्यामुळे त्यांची काम नाहीयेत. ते स्वतःही कमी पडतात म्हणजे ते कसेही जात आहेत भेटायला काही त्यांचा प्लॅन नसतो. आणि हे जे मी सगळं सांगते हे करोडो लोकांचे त्यामुळे हे सगळ्यांना सूट होतं असं नाहीये हे पण मी सांगते. पण ते म्हणतील नाही आम्हाला तुम्ही असं बोललं असं नाही. पण असं नाही हे सगळं हे जनरल रिडिंग आहे. हे अर्ध्या लोकांना सूट होतं अर्ध्या लोकांना सूट होत पण नाही. पण आपण एक जनरल रिडिंग करतोय त्यामुळे हे कुठे ना कुठे इकडे तिकडे होऊ शकतं. तर तुम्ही एकदम असं टप्प्यावर येऊ नका. ठीक आहे. थँक्यू सो मच मॅम की आता आपण आपलं रिडिंग आता तर आजचं झालेलं आहे आपलं एवढं. ठीक आहे. आणि एकच वॉटर एफर्मेशन त्याची सगळ्यांना आता जे 7 राशी झाल्या तर 7 राशीनं एक जनरल मी सांगेन की एक वॉटर एफर्मेशन एक काचेचा ग्लास घ्या तुम्ही किंवा तुम्ही स्टीलचा ग्लास कुठलाही ग्लास घ्या जो तुम्हाला अफोर्डेबल आहे घेऊ शकता. त्या ग्लास पूर्ण भरलेला पाहिजे. त्या ग्लासमध्ये 11 टाइम्स तुम्हाला तुमची इच्छा बोलायची काय बोलायची. आता समजा माझी तब्येत बरी नाहीये माझा घसा दुखतोय तर माझा घसा पूर्णपणे बरा आहे हे
11 टाइम बोलून ते पाणी आपण प्यायचं आणि थँक्यू युनिवर्स म्हणायचं. तर तुम्हाला हे जर तुम्ही 7 दिवस जरी केलं तर तुमचे आजार बरे होतील. व्यापारामध्ये तुम्हाला लॉस होतोय, तर मला व्यापारामध्ये रोज मी ₹5,000 कमवत आहे. अच्छा. हे बिलीफ सिस्टम ठेवून तुम्ही हे करायचंय, तर केलं. डेफिनेटली तुम्हाला याचा उपयोग होतो. लोकं करतात पाणी हे देव मानलं जातं आणि पाण्यामध्ये सगळ्या अफर्मेशन तुमच्या कनेक्ट होतात. तुम्ही जे बोलता पाणी पीत-पीत जर तुम्ही भांडता, तर तुम्हाला अजून तुमची उग्रता वाढते. त्यामुळे पाणी हे सगळ्यात मोठं बाण आहे आपल्या आयुष्यातला. म्हणजे खूप मोठं एक जॅकपॉट आहे, ज्याने तुम्ही सगळं कमवू शकता. थँक यू. हां, तर ह्यांनी पण याच्यामध्ये टॅरो कार्डिंगमध्ये ह्या स्वतः पण रेकी मास्टर आहेत. त्यामुळे त्यांनी हे रेकी हिलिंगच सांगितलेलं आहे. रेकी वॉटर हिलिंग आपण जे करतो ते. आणि आज त्यांनी इतकी सुंदर माहिती सांगितलेली आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला रेकी म्हणा, टॅरो म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतायत. तर मी सगळ्या व्ह्यूअर्सना हीच विनंती करेन, की आपण ह्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. आणि याच्या नेक्स्ट राशी सगळ्या आहेत त्या आपण नक्कीच सांगणार आहोत, नक्कीच भेटणार आहोत. पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि अयोध्या, थँक यू सो मच माझ्या चॅनलवर थँक यू. आल्याबद्दल आणि एवढी छान माहिती सांगितल्याबद्दल. धन्यवाद. थँक यू ऑल व्ह्यूअर्स. थँक यू मॅम.